तर सांगलीतल्या जत तालुक्याला वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसलेला आहे आणि जोरदार तडाखा अनेक घरांना सहन करावा लागला। जत तालुक्यातल्या कुणी कोनूरसह आसपासच्या गावांमध्ये या वादळी वाऱ्याने घरांची मोठी पडझड झाली आहे। जवळपास 100हून अधिक घरांची आणि गोठ्यांची छपरं उडून गेली। बऱ्याच ठिकाणी विजेचे खांब कोसळलेत, विद्युत पुरवठा बंद झालाय। खटाव, बेळंकी, लिंगनूर, सलगरेसह आसपासच्या गावांना वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसलाय। आणि अशा वादळी परिस्थितीमध्ये साहसी पर्यटन टाळा किंवा अतिधाडसी पर्यटन टाळा असा सल्ला वेळोवेळी दिला जातो, परंतु तरी सुद्धा काही पर्यटक हे ऐकत नाहीत। आपल्या जीवावरती एक प्रकारे उदार होऊन ते पर्यटनासाठी जातात। साताऱ्याच्या अनेक परिसरात मुसळधार पाऊस पडला, मोठं नुकसान झालं आणि बामनोली जवळच्या शिवसागर जलाशयामध्ये पर्यटकांना एक बोट घेऊन जात होती, जी उलटली आणि दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये दोन्ही पर्यटकांचा जीव वाचलेला आहे, पण शिवसागर बोट क्लब मधल्या बोटीचा चालक हा अजूनही बेपत्ता आहे। रुपेश धोंडीबा तांबे असं त्यांचं नाव असून सध्या त्यांचा युद्ध पातळीवरती शोध सुरू आहे। आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर उत्तर भारतात सुद्धा वादळी वाऱ्यांचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय। अयोध्येसह प्रयागराज आणि इतर शहरांमध्ये वादळी वाऱ्यांनी प्रचंड मोठं नुकसान केलंय आणि जवळपास 30 जिल्ह्यांना या वादळी वाऱ्यांचा फटका बसलाय। 100 पेक्षा अधिक लोकांनी या वादळी वाऱ्यामुळे आपला जीव गमावलेला आहे। बरेलीमधल्या बामियाना गावात एक युवक या वेगवान वाऱ्यामुळे चक्क पत्र्याच्या शेड सकट हवेमध्ये उडाला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय। देशात एकीकडे अनेक भागात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले आहेत, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र वादळी वाऱ्यांमुळे मोठं संकट कोसळलंय। वादळामुळे आणि त्यानंतर झालेल्या तुफान पावसामुळे झालेली जीवित वित्तहानी मोठी आहे। अशा परिस्थितीत प्रशासन बाधित कुटुंबांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे। प्रयागराज, अयोध्येसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांचा मोठा फटका लोकांना बसलाय। 30 जिल्ह्यांना याचा फटका बसून 100 पेक्षा जास्त जणांचा जीव गेलाय।